नमस्कार मित्रांनो, मी सुनीता. माझे वय सुमारे 40 वर्षे आहे. मी विवाहित आहे आणि माझ्या पती रमेशसोबत पुण्याच्या एका लोकप्रिय भागात छतावरील दोन दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतो. आम्हाला मुले नाहीत. लग्नापासून त्याला हालचाल करण्यात आणि मुले होण्यात अडचण आली. त्या दिवसालवणे खर्च करण्यात आणि हे सर्व मीच करते. लग्नापासून मी अनेक ठिकाणी काम मीच करते. लग्नापासून मी अनेक ठिकाणी काम केले. कारखान्यात, शिवणकामाच्या दुकानात, शाळेत आणि घरोघरी जाऊन कामही केले. शेवटचे काम मी शाळेत करत होते. एकदा बाजारात मला एक ओळखीची बाई भेटली. तिने विचारले, "काय चाललंय? कुठे काम करतेस?" मी सांगितले, "शाळेत आहे, पण पगार फार कमी आहे. रमेशच्या उपचाराचा खर्चही जास्त आहे. एक स्त्री हवी आहे, जी त्याच्या नातेवाईक बाईकडे त्याला सांगते. त्याला एक स्त्री हवी आहे, जी त्याच्या नातेवाईक बाईकडे राहून सेवा करेल. आठवड्यात एक दिवस सुट्टी आणि बाकीचे दिवस तिच्यासोबत राहायचे." मी म्हटले, "ते कसे करू शकत नाही? त्याला एकटे सोडणे मला योग्य वाटत नाही." तरीही तिने म्हटले, "मी त्यांना तुझ्या परिस्थितीबद्दल सांगते. जर जमले तर ठीक, नाहीतर सोडून दे." आम्ही एकमेकांचे नंबर घेतले. दुसऱ्या दिवशी तिने फोन केला आणि म्हटले, बोलले, "तू जाऊन बाईला तुझी परिस्थिती सांग. कदाचित ती मान्य करेल." तिने पत्ता दिला. ती बाई बनेरच्या एका सोसायटीत राहत होती. मी गेले. दरवाजा एक तरुण मुलगा उघडला. वय सुमारे 24-25 असेल. मी सांगितले की मी कामासाठी आले आहे. तो आत गेला आणि थोड्या वेळाने मला आत बोलावले. मी आत गेले आणि कमलाबाईंना नमस्कार केला. घर खूप सुंदर होते. त्यांनी म्हटले, "मला एक स्त्री हवी आहे जी माझ्यासोबत राहील. आठवड्यात एक दिवस सुट्टी." मी स्पष्ट सांगितले, "मी सध्या शाळेत काम करते. माझ्या पतीला अपघातानंतर हालचाल करता येत नाही. मी त्याला एकटे सोडू शकत नाही. जर मी त्याला जेवणाची व्यवस्था केली नाही तर तो उपाशी राहील." कमलाबाईंनी विचारले, "मग तू काय करू शकतेस?" मी म्हटले, "मी दररोज सकाळी 8 वाजता येईन आणि रात्री 8 वाजता निघेन." त्यांनी मान्य केले. त्यांना फक्त स्वच्छतेची काळजी होती. मी वचन दिले की मी व्यवस्थित काम करेन. पगार शाळेच्या पगारापेक्षा 3-4 पट जास्त होता. मी खूप आनंदित झाले. कमलाबाईंनी सांगितले की त्यांचे पती वारले आहेत आणि फक्त एक मुलगा आहे. तोच जो दरवाजा उघडला होता. त्याचे नाव आदित्य. त्याची स्वतःची फ्लॅट आईच्या फ्लॅटच्या वर होती. पण तो अजून अविवाहित होता आणि बहुतेक वेळ बाहेर राहत असे. कमलाबाईंनी मला मोकळेपणाने राहण्यास सांगितले. आदित्य बहुतेक वेळ मित्रांसोबत असायचा आणि कधी-कधी उशिरा घरी येत असे. मी काम सुरू केले. कमलाबाई माझ्याशी मुलीसारखे वागत. मीही पूर्ण जबाबदारीने काम करत होते. थोड्या दिवसात मी त्यांच्यासाठी स्वयंपाकही करू लागले आणि त्या मला घरी नेण्यासाठी जेवण देत. त्यामुळे माझा खर्चही वाचत होता. आदित्य सकाळपासून रात्रीपर्यंत बाहेर असायचा. मी निघायच्या आधी तो क्वचितच दिसे. काही काळानंतर आदित्य कमी बाहेर जाऊ लागला. तो घरातच राहू लागला. मला त्याच्या वर्तनात अस्वस्थता वाटू लागली. तो सतत नेसकॅफे, चहा, कॉफी मागत असे. सिगारेट आणायला सांगत असे. मला सिगारेटचा तिरस्कार होता, पण मी सहन करत होते, कारण हे काम मला गमावायचे नव्हते. इतका पगार आणि इतकी चांगली वागणूक इतरत्र मिळणे कठीण होते. मग मी लक्षात घेतले की तो मला काम करताना पाहत असतो. मी स्वतःला म्हणायचे, कदाचित माझ्या मनात चुकीचे वाटत असेल. पण नंतर तो माझ्याशी बोलू लागला. आपल्या मित्रांबद्दल, आईबद्दल सांगू लागला. अशा गोष्टी ज्या सामान्यतः काम करणाऱ्या स्त्रीला सांगितल्या जात नाहीत. मी त्याला शांत करत असे, "सब्र ठेव, सगळे ठीक होईल." एकदा त्याने विचारले, "तुझ्या आयुष्यात काय अडचणी आहेत?" ही माझ्या आयुष्यातील पहिली वेळ होती की कोणी माझ्या अडचणी ऐकायला तयार होते. मी त्याला माझ्या जन्मापासून ते आजपर्यंतची कहाणी सांगितली. त्याने म्हटले, "तुझ्या अडचणींपुढे माझ्या अडचणी काहीच नाहीत." हे सगळे बोलणे कमलाबाई झोपलेल्या असतानाच व्हायचे. जर त्या जाग्या असत्या तर माझी नोकरी जाऊ शकते. आदित्य बाहेर जाणे आणखी कमी केले. आम्ही बोलत राहत. एकदा त्याने म्हटले, "माझ्यावरच्या फ्लॅटमध्ये खूप गोंधळ आहे. तू ती व्यवस्थित करशील का?" मी म्हटले, "हो, मी कमलाबाईंना सांगून जाईन." त्याने म्हटले, "नाही, आईला सांगू नकोस. मी तुला वेगळे पैसे देईन. तू आईकडे काम संपल्यावर वर जाऊन 1-2 तास काम कर आणि निघून जा." मी म्हटले, "मला आधी पाहू दे की किती वेळ लागेल." तो वर गेला आणि मीही मागे गेले. कमलाबाई झोपलेल्या आहेत याची खात्री करून मी वर गेले. फ्लॅट पाहून मी म्हटले, "ही फ्लॅट 2 तासात होणार नाही. ही खूप मोठी आणि गोंधळलेली आहे. याला पूर्ण दिवस लागेल." त्याने आईला सांगायला नकार दिला. शेवटी आम्ही ठरवले की मी आईकडे काम संपल्यावर वर येईन आणि सकाळी पुन्हा खाली जाईन, जणू काही मी नुकतीच आले आहे. मी रमेशला सांगितले की कमलाबाईंकडे खूप काम आहे, म्हणून मला रात्रभर राहावे लागेल. रमेशने म्हटले, "ठीक आहे, देवाची साथ असो. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे गेले. काम संपले आणि रात्री 8 वाजता मी वर गेले. आदित्य दरवाजावर उभा होता. आत गेल्यावर त्याने म्हटले, "थोडा वेळ आराम कर." मी म्हटले, "तू कुठे राहशील? मला कामाच्या कपड्यांमध्ये काम करायला आवडत नाही."
त्याने म्हटले, तू बदल. मी आतल्या खोलीत बसतो. मी ग्लास घालून काम सुरू केले. थोड्या वेळाने तो खोलीतून बाहेर आला. मी म्हटले, आपण असे ठरवले नव्हते. त्याने म्हटले, मला एकटी खोलीत बसायला येत नाही, तू काम कर, मी काही करणार नाही. मी काम करत होते आणि तो मला पाहत होता. नंतर तो खाली गेला आणि काही वेळाने हातात पिशवी घेऊन आला. त्यात पेप्सी, चॉकलेट आणि इतर गोष्टी होत्या. त्याने म्हटले, आता काम सोड आणि थोडा आराम कर. वेळ 11 वाजला होता. मी थोडा आराम केला. नंतर त्याने म्हटले, आता माझ्या बेडरूमची स्वच्छता कर. मी आत गेले. फ्लॅट अतिशय गोंधळलेली होती. त्याने म्हटले, कपाटावरील पिशवी काढ. काळजीपूर्वक काढ, कारण त्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी हात वर केला आणि पिशवी घ्यायला गेले. तो जवळ आला आणि मदत करण्याचा देखावा करू लागला. मी दूर गेले आणि म्हटले, आपण अच्छता करायला लावले नव्हते. मी फक्त स्वच्छता करायला आले आहे. त्याने म्हटले, मी तुला पहिल्या दिवसापासून आवडते. मी म्हटले, हे चुकीचे आहे. मी विवाहित आहे आणि माझ्या पतीला आदर देते. माझ्या आयुष्यात माझ्या पतीशिवाय कोणीही मला स्पर्श केलेला नाही. त्याने म्हटले, मला तुझा नवरा समज. मी म्हटले, तू मूर्ख आहेस का? मी आता निघते. त्याने धमकी दिली, जर तू गेलीस तर सकाळी आईला सांगेन की तू माझ्या फ्लॅटमध्ये होतीस. मी घाबरले. त्याने म्हटले, मी तुला आवडते आणि तुला हवी आहे. मी म्हटले, हे सक्तीने होणारे नाही. तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस. त्याने हसून म्हटले, मग पाहूया की हा लहान मुलगा काय करू शकतो. मी घाबरले आणि शांत राहिले. जे झाले ते झाले. त्या रात्री मला असे वाटले की जणू मी नवीनच लग्न केले आहे. 15 वर्षांच्या विवाहात मी असे कधीच अनुभवले नव्हते. अपराधाची भावनाही मी तितकी तीव्रतेने जाणवली नाही, कारण त्याच्यासोबत मला एक वेगळा आराम वाटत होता. आम्ही सुमारे 2 तास एकत्र राहिलो. नंतर मी म्हटले, आता पुरे. मला सकाळी काम करायचे आहे. आम्ही दोघेही अंघोळ केली आणि कपडे घातले. पहाटेची वेळ झाली होती. मी म्हटले, मी थोडा वेळ झोपते. त्याने मला ₹5,000 दिले आणि म्हटले, प्रत्येक वेळी तू येशील तेव्हा इतके किंवा अधिक मिळतील. मी हसले आणि म्हटले, इतके पैसे? मग मी दररोज येईन. त्याने विचारले, तुला आनंद झाला का? मी म्हटले, हो. खूप. त्याने म्हटले, मग आपण लग्न करू शकतो का? मी म्हटले, तू एकाच वेळी 2-3 लग्ने करू शकतोस. सकाळी मी कमलाबाईंकडे खाली गेले. मी खूप थकले होते. त्यांनी विचारले, तुला काय झाले? त्या दिवसापासून 2 गोष्टी माझ्या जीवनात आल्या आहेत. 1. अनेक वर्षांनंतर मला मिळालेला शारीरिक आराम आणि 2. अतिरिक्त पैसे. महिन्याला 4-5 हजार रुपये अतिरिक्त मिळू लागले. सुरुवातीला जे अपराधाचे भाव होते ते हळूहळू कमी झाले. मी त्याच्यासोबत आनंदी आणि आरामात वाटू लागले. कमलाबाई जेव्हा त्याच्या लग्नाबद्दल बोलत तेव्हा मी म्हणायचे, लग्न करून काय मिळते? मला भीती वाटायची की जर तो लग्न केला तर माझे सगळे संपेल. मी त्यांच्यापासून दूर जाऊ शकत. पैशाची गरज होता, पण पैशाची गरज होती आणि त्याच्यासोबतचा आनंदही होता. लग्नापासून मी या सर्व अजिबात अपराध जाणवत वंचित होते. मीच त्याची सेवा करते आणि खर्च करते. तरीही मला भीती होती की जर मी थांबले तर आदित्य आईला सांगेल आणि माझी नोकरी जाईल. मी त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हते आणि नोकरीही सोडू शकत नव्हते. काही महिन्यांनंतर एक दिवस कमलाबाईंना संशय आला. त्यांनी माझ्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. एके दिवशी त्यांनी मला थेट विचारले. मी घाबरले आणि सर्व काही सांगितले नाही, पण सत्याचा भार मला जाणवू लागला. आदित्यही अधिक मागण्या करू लागला. मला समजले की ही परिस्थिती कधीही उघड होऊ शकते आणि माझे घर, माझी नोकरी आणि माझी इज्जत सगळे धोक्यात येऊ शकते. रमेश माझ्यावर पूर्ण अवलंबून आहे. मी त्याला फसवत होते. एके दिवशी मी आदित्यला स्पष्ट सांगितले की आता हे थांबवायचे आहे. त्याने रागाने धमकी दिली, पण मी ठाम होते. मी कमलाबाईंकडे काम सोडले. काही दिवस खूप अडचणी आल्या, पण मी रमेशसोबत राहून त्याची सेवा करू लागले. पैशाची कमतरता जाणवली, पण मनाला शांती मिळाली. आज मी मागे वळून पाहते, तेव्हा मला समजते की त्या क्षणाच्या आनंदासाठी आणि पैशासाठी मी माझ्या पतीशी आणि स्वतःच्या आत्मसन्मानाशी फार मोठी चूक केली. गुप्त नातेसंबंध आणि फसवणूक कधीही दीर्घकाळ सुख देत नाही. ती फक्त भीती, अपराध आणि नाश घेऊन येते. कुटुंबातील विश्वास आणि जबाबदारी हीच खरी शक्ती आहे. जर कोणी कठीण परिस्थितीत असेल तर मदत मागावी, पण चुकीच्या मार्गाने समाधान शोधू नये. सत्य लपवून ठेवले तरी ते एक दिवस बाहेर येते आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.